नमस्कार, कसे आहात सगळेजण? तर उन्हाळा काय म्हणतोय आमच्याकडे? तर काल जोरदार पाऊस पडला. तो वळवाचा पाऊस होता बरं का. तर उन्हाळा आता सुरू झालेलाच आहे. मधून अधून पाऊससुद्धा येतो. पण ज्या वेळेला अगदी कडक उन्हाळा जाणवतो त्यावेळेला काहीतरी थंड खाण्याची इच्छा आपल्याला नक्कीच होते. पण आपण जर त्यावेळेला घरात असू आणि इन्स्टंट आपल्याला जर काही खायचं असेल थंड, तर हा ऑप्शन जो मी आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तोच तुमच्यासाठी किंवा सगळ्यांसाठी एकदम मस्त आहे. त्याचबरोबर हेल्पफुल आहे, इन्स्टंट होणारा आहे, कमी वेळात होणारा आहे ते, आणि ते सुद्धा घरच्या घरी एकदम आपल्या घरी जे साहित्य असतं त्याच्यामध्ये उपलब्ध होणारा हा पदार्थ आहे. तर फ्रेंड्स बघा, मी की नाही जेव्हा सातारला गेले होते ना मागे 15 दिवसापूर्वी, त्यावेळेला मी काही पॅकेट्स आणलेले होते. तर ते मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही म्हणत असाल की आता हे काय आहे? तर हे आहे इन्स्टंट फालुदा मिक्स. तुम्ही इथे पाहू शकता. तर याच्यामध्ये मी 3 फ्लेवर आणलेले आहेत. हा आहे रोज, त्यानंतर हा एक केसर पिस्ता आणि हा एक आहे व्हॅनिला. तर आत्ता कोणता करायचा आहे हे मी आर्याला विचारते. आर्या, कोणता करायचा आत्ता? रोज. तर आर्याने रोज फ्लेवर करायला सांगितलेला आहे. तर आता हा फालुदा आपण करणार आहोत. कसा करायचा? एकदम सोपा आहे. काही जास्त तामझाम नाही करायचं. अगदी घरी फक्त तुमच्याकडे दूध असलं पाहिजे, बाकी काहीही नाही. एक पॅकेट आहे ते 200 ग्रॅमचं आहे आणि 1 लिटर दुधामध्ये हे आपल्याला मिक्स करायचं आहे, उकळायचं आहे छान. तर ती प्रोसेस आता आपण करून घेणार आहोत. तर इकडे बघा, माझ्याकडे मी 1 लिटर दूध घेत आहे अंदाजे. त्याच्यावर कृती लिहिलेली आहे, त्या पद्धतीने आपण करायचं आहे. तर इथे लिहिलेलं आहे बघा, हे जे 1 लिटर दूध पाणी ॲड करायचं आहे, जे नॉर्मल वॉटर असतं ते ॲड करायचं आहे आणि दुधाला एक उकळी येऊ द्यायची आहे. तर माझं हे पातेलं आहे ते मोठं आहे आणि ह्याच्यामध्ये मी अंदाजे 1 लिटर म्हणजे सगळ्यांना पुरेल इतपत आपल्याला घ्यायचं आहे. अरे दे बाळा. तर आपण हे पॅकेट आता कट करूया. अरू, वास बघ, रोज. हा, किती भारी ना फ्रेंड्स. वासले भारी. तर आता हा ग्लास मोठा आहे, मी काय एवढं भरून पाणी नाही घालणार, तर अर्धा ग्लास घेते. अर्धा ग्लास घेतलेला आहे. तर फ्रेंड्स, आपण आता हे जे पॅकेट आहे ना रोज फ्लेवरचं फालुदा मिक्सचं, हे आपण या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर याच्यामध्ये शेवया असतात, रोज फ्लेवर दिलेला असतो आणि म्हणजे इसेन्स वगैरे असतो, त्याच्यामध्ये रोजचा कलर असतो. त्यासोबतच जे आपल्या सब्जाचं बी असतं तर त्यासुद्धा असतात. तर ते पॅकेट मी याच्यामध्ये टाकल्यानंतर थोडासा असं फ्लेवर बाकी होता या पॅकेटला, म्हणून म्हणलं की 1-2 चमचे पाणी घालूया आणि मग ते सुद्धा आपण वाया नको घालवायला. त्यामुळे ते सुद्धा मी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे पॅकेटमधून पाणी. तर आता बघा, छान एक 10-15 मिनटं उकळी आलेली आहे आणि यातल्या शेवया अशा मस्त फुगल्यासारख्या झालेल्या आहेत, आपल्या खिरीच्या कशा होतात तसं. आणि सब्जासुद्धा भिजल्यावर कसं होतात तसे फुगले आहेत. आणि एक 15 मिनटं छान खळखळ उकळलेलं आहे मी याला, म्हणजे याला दाटसरपणा असा यायला सुरू झालेला आहे. अगदी दाटसर होत नाही आणि करायचं पण नाही आपल्याला, कारण फालुदा असा थोडासा लिक्विड टाईपच असतो. तर बघा, तुम्ही ते बघू शकता, शेवया अशा ट्रान्सपरंट झालेल्या आहेत आणि यातले सब्जा बीसुद्धा ट्रान्सपरंट झालेले आहेत. आणि दाटसर होईल हे अजून जसं थंड होईल. तर एक अर्धा 1 तास मी याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं. नॉर्मल रूम टेम्परेचरला थंड करून घेतलं आधी 15-20 मिनटं. वाफ गेल्यावरती मी याला फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं अर्धा-पाऊण तास. तर असं टोटल 1 तास मी याला थंड करून घेतलं आणि त्यानंतर आता सर्व करते. तर माझ्याकडे आईस्क्रीम अवेलेबल होतं चॉकलेट फ्लेवरचं घरीच केलेलं, ते मी याच्यामध्ये घातलं. थोडंसं माझ्याकडे स्ट्रॉबेरीचा क्रश होता तो इथे मी घालत आहे
आणि हे फालुदा मिक्स घट्ट झालं आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि टुटी फ्रुटी आणि मस्त फालुदा आपला तयार आहे घरच्या घरी एकदम हेल्दी. तर तुम्हीसुद्धा नक्की या प्रकारे असे पॅकेट मिळाले तर घ्या आणि घरीच एकदा ट्राय करा. तर आईस्क्रीम नाही घातलं तरीसुद्धा हे असंच खूप छान लागतं आणि गौरांगनी आणि आर्याने एकदम छान प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यांना तर आवडलेलं आहे. चला तर मग फ्रेंड्स भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर.